विद्यार्थ्यांना संख्या वाचन शिकवताना आपल्याला बऱ्याच अडचणी येतात. आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना हे जे काही संख्या वाचन आहे ते शिकवताना काही अडचणी येत होत्या. हे संख्या वाचन करताना विद्यार्थी 79, 59, 39 अशा ज्या काही संख्या आहेत त्या संख्या वाचन करताना ते विद्यार्थी अडखळायचे, चुकीच्या संख्या वाचन करायचे. त्यावर उपाय म्हणून आम्ही आमच्या शाळेत मैत्री संख्यांशी हा उपक्रम मागील काही महिन्यांपासून राबविला. या उपक्रमाद्वारे काही शैक्षणिक साहित्य तयार करून त्यातून विद्यार्थ्यांना सराव दिला आणि त्यातून विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारे या संख्या वाचनासाठी उपयोग झाला. त्यांच्या क्षमता चांगल्या प्रकारे विकसित झाल्या. 623, 905, 343, 759, 475, 476, 839, 663, 411, 588, 216, 368, 643, 399, 404. यासाठी आम्ही जे काही शैक्षणिक साहित्य तयार केले त्यातील हे आहे खिडकी उघडा, संख्या ओळखा हे शैक्षणिक चार्ट आणि तो 11, 22, 24, 43, ही आहे संख्यांची माळ. या माळेत 2 अंकी तसेच 3 अंकी संख्या लिहिलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना हे वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना एक प्रकारचा आनंद मिळत असतो. विद्यार्थ्यांना या संख्या वाचन करताना एक वेगळाच आनंद होत असतो. 671, 905, बोट ठेव. 431, 669, 169, 784, 369, 719, 876, 555. संख्या वाचन क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक साहित्य हाताळण्यासाठी दिले. 8001, 9732, 2164, 5397. यानंतरचं शैक्षणिक साहित्य आहे संख्यापुष्प. या संख्यापुष्पावरील संख्या वाचण्यासाठी आपण इथे इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्याला बोलावले आहे. आता तो काही संख्या वाचून दाखवत आहे. बोट ठेव. 89, 90, 73, 63, 47, 29. यानंतरचं शैक्षणिक साहित्य आहे
अंकातील संख्या व अक्षरातील संख्या यांच्या जोड्या लावा. समजा अक्षरात संख्या 2 503 623 317 459 879 162 612 संख्या वाचनाचा सराव होण्यासाठी यापुढील शैक्षणिक साहित्य आहे. पुढील संख्या क्रमाने लावा. या ठिकाणी विद्यार्थिनी आपल्याला 557 साहित्य क्रमाने लावून दाखवत आहेत, संख्या क्रमाने लावून दाखवत आहेत. त्यासाठी हे कार्ड पेपरचे तयार केलेलं साहित्य आहे. 6558 छान एकदम. पुढील सराव देण्यासाठी आपण हे शैक्षणिक साहित्य तयार केले आहे. संख्या अक्षरात बरोबर लिहिली का ते ओळखा. म्हणजे आपणच संख्या अक्षरात लिहायची आणि त्यानंतर ती बरोबर लिहिली आहे की नाही हे आपणच अशा प्रकारे तपासून बघायचं. तर अश्विनी, यानंतर तू 3 नंबरची संख्या अक्षरात लिही. बघ बरं, तू बरोबर लिहिले का बघून घे. बरोबर आहे. छान. यानंतर अमर, तू 4 नंबरची संख्या लिही.
शब्बास. तू बरोबर संख्या लिहिलेली बरोबर लिहिली का बघ बरं. बरोबर आहे. बरोबर. छान. संख्या वाचन ही क्षमता विकसित होण्यासाठी विद्यार्थ्यांकडून आपण संख्या वाचन करून घेतले. त्यासाठी आपण स्वतः बनवलेले शैक्षणिक साहित्य वापरले. तसेच शासनाकडून आपल्याला प्राप्त झालेली निपुण पेटी, या पेटीतील काही साहित्यसुद्धा संख्या वाचनाचा सराव करून घेण्यासाठी फारच उपयोगी पडले. 901 48,972 7,451 42,135 54,712 95 71 4,308 54,308 3,54,308 43,54,308. अशा प्रकारे आम्ही आमच्या शाळेत मागील काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे संख्या वाचनाचा क्षमता विकसित होण्यासाठी हा उपक्रम आमच्या शाळेत राबविला आहे. त्यासाठी हे काही शैक्षणिक साहित्य तयार करून किंवा आपल्याला जे काही निपुण पेटी मिळाली आहे त्यात सुद्धा छान साहित्य आहे, त्याचा वापर करून आम्ही विद्यार्थ्यांची ही जी काही संख्या वाचन क्षमता, मग त्याच्यात 1 ते 100 अंक असतील आणि या 1 ते 100 अंकापासून तर लक्ष कोटी वाचनापर्यंत विद्यार्थ्यांचा आम्ही सराव घेतलेला आहे. धन्यवाद.